श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज जी कथा सांगणार आहे मी ती कथा दत्त जयंतीचा दिवस होता आणि एक भक्ताचा बदललेला निर्णय होता. ही कथा एका अशा दिवसाची आहे जो साधा नव्हता, कारण त्या दिवशी घेतलेला एक निर्णय एक माणसाचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेला. नाशिक जवळ राहणारा सुनील नावाचा एक तरुण होता. शिक्षण पूर्ण झालं होतं, पण त्याला नोकरी मिळत नव्हती. अनेक ठिकाणी इंटरव्ह्यू दिले, पण प्रत्येक वेळी नकार मिळत होता. हळूहळू त्याचा आत्मविश्वास कमी होत गेला. घरच्यांची अपेक्षा वाढत होती आणि त्याच्या मनात सतत एकच विचार येत होता, मी काहीच करू शकत नाही. त्या काळात गावात दत्त जयंतीची तयारी सुरू होती. सुनीलला अशा गोष्टींवर फारसा विश्वास नव्हता, पण त्याच्या आईने त्याला सांगितलं, आजच्या दिवशी मनापासून प्रार्थना कर, काहीतरी मार्ग नक्की सापडेल. मनात शंका असतानाही तो मंदिरात गेला. तिथे शांत बसला आणि पहिल्यांदाच त्याने स्वतःशी प्रामाणिकपणे विचार केला, मी खरंच प्रयत्न करतोय का, की फक्त नशिबाला दोष देतोय. त्या दिवशी त्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला. त्या रात्री घरी आल्यावर त्याने ठरवलं, आता फक्त वाट बघायची नाही, काहीतरी नवीन शिकायचं. त्याने एक छोटा कोर्स सुरू केला. दररोज 6-7 तास अभ्यास करू लागला. पहिले काही दिवस खूप कठीण गेले, पण हळूहळू त्याचा कॉन्फिडन्स येऊ लागला. 2 महिन्यांनी त्याला एका कंपनीकडून इंटरव्ह्यू कॉल आला. त्यावेळी तो घाबरलेला नव्हता, कारण त्याला माहीत होतं, मी तयारी केली होती आणि यावेळी तो सिलेक्ट झाला. पहिल्या पगाराच्या दिवशी तो थेट मंदिरात गेला आणि शांतपणे म्हणाला, मला जॉब मिळाली कारण मी प्रयत्न केला, पण प्रयत्न करायची ताकद मला इथे मिळाली. तो आजही सांगतो, त्या दिवशी काही जादू झाली नाही, पण माझा विचार बदलला आणि तोच माझ्या आयुष्याचा सगळ्यात मोठा बदल होता. ही कथा आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकवते. देव किंवा स्वामी आपल्यासाठी सगळं करू देत नाही, पण योग्य वेळी योग्य विचार देतात आणि तो एक विचार आपलं आयुष्य बदलू शकतो.